प्रार्थना करूया. स्तुती स्तुती स्तुतीस पात्र आणि भयासयोगी आमच्या जिवंत देवा, आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करता बाप्पा, तुला मान सन्मान गौरव युगानुयुगासो. त्या सायंकाळच्या वेळेस बाप्पा, आज तुझ्या लेकरांमध्ये, तुझ्या लोकांमध्ये बाप्पा, हे वचन सांगण्याची मला सुंदरशी बाप्पा संधी तू दिलीस, त्याबद्दल मी तुला धन्यवाद देते. आणि या लोकांचे सुद्धा मी आभार मानते बाप्पा. ऐकणारे कान आणि समजणारा मन आम्हा प्रत्येकाला तू दे गौरव पित्या. होय बाप्पा, मी नसून तुझा पवित्र आत्मा माझ्याद्वारे कार्य कर बाप्पा. माझ्या ओठाला कंठाला जिभेला तू स्पर्श कर बाप्पा. सर्व ताबा मी तुझ्या सामर्थ्यशाली हातामध्ये देऊन ही छोटीशी प्रार्थना धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रिय नावात मागते म्हणून तो येईल. आमेन. आता ह्या 40 दिवसामध्ये खरोखर आपणाला उपासाची गरज आहे, नाही का? 40 दिवसातच नाही, तर आपण केव्हाही उपास धरू शकतो. 40 दिवस हे येतात आणि जातात. तर आपण 40 दिवसामध्येच उपास करावे असं नाहीये, नाही का? कधी पण आपण उपास धरू शकतो. प्रियांनो, उपासाच्या दिवसामध्ये टाळावयाच्या ह्या 7 गोष्टी. उपासाच्या दिवसामध्ये टाळावयाच्या 7 गोष्टी. इपिस्करास पत्र याचा 4था अध्याय 29वा वचन. हालेलुया. परमेश्वराचं वचन आपल्याला सांगत आहे की तुमच्या मुखातून कसलेच कुचके भाषण न निघो, पण गरजेप्रमाणे उन्नती करता जे चांगले तेच मात्र निघो. आज या उपवासाच्या दिवसामध्ये देवाने आपल्याला पवित्र केलेलं आहे, नाही का? तर आपण त्या उपवासाच्या दिवसामध्ये आपण कसं राहायला पाहिजे ह्या एपिस्कराच्या पत्रामध्ये 4थ्या अध्यायाने 29व्या वचनामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की तुमच्या मुखातून कसलेच कुचके भाषण न निघो, पण गरजेप्रमाणे आणि उन्नती करता जे चांगले तेच मात्र निघो, यासाठी की जेणेकरून ऐकणाऱ्याला कृपादान प्राप्त व्हावे. प्रियानो, खरोखर आज आपण वचन सांगत असताना, ऐकत असताना देवाची कृपा आपल्यावर आहे, नाही का? तरच आपल्याला हे वचन आज आपण आत्मसात करू शकतो. आपल्या प्रत्येकासाठी हे वचन लागू आहे की आपल्या मुखातून उपासाच्या दिवसात अपवित्र असे शब्द निघू नयेत. असं ह्या इपिस्कराच्या पत्रात 4था अध्याय 29व्या वचनामध्ये परमेश्वर आपल्याशी बोलत आहे. दुसरं वचन मत्तई याचा 6वा अध्याय आणि 16वं वचन. उपवासाच्या दिवसामध्ये प्रियानो, खरोखर ज्यावेळेस आपण वचनामध्ये असतो त्यावेळेस आपल्याला प्रतिफळ मिळतं, उपवासाचं प्रतिफळ. ज्यावेळेस आपण अन्न पाणी वर्ज करत असतो आणि खरोखर देवाशी आपले संबंध निकटचे असतात, त्यावेळेस आपल्याला परमेश्वर आपल्या संगती बोलत असतो आणि खरोखर परमेश्वर आपल्याला शक्ती आणि सामर्थ्य या वचनाद्वारे आपल्याला देत असतो. अजून एक वचन आपण वाचूया. यशायाचा सॉरी मत्तयाचा 12वा अध्याय आणि 34. मत्तई 12:34 मध्ये सांगितलं, अहो सापाच्या पिल्लांनो, जे वाईट शब्द निघतात अशा लोकांसाठी हे वचन आहे प्रियानो. जेव्हा आम्ही उपवास करतो, परंतु आम्ही एकमेकाला वाईट असं बोलत असतो,
तर त्या उपासाचा काहीच आपल्याला उपयोग नाहीये. कारण तो उपास देवाला मान्य नाहीये. सापाच्या पिल्लांनो, तुम्ही वाईट असता तुम्हाला चांगल्या गोष्टी कशा बोलता येतील? जर आपण वाईट असताना परमेश्वर आपल्याकडून चांगल्या गोष्टी, परमेश्वराने आपल्याला चांगल्याच गोष्टी दिलेल्या आहेत, परंतु आपण ते ऐकण्याचं कानामागे टाकतो आणि आपण त्यापासून अलिप्त असतो. चांगल्या गोष्टी कशा बोलता येतील हेच मुखावाटे निघणार, नाही का? आपल्या मुखातून चांगलंच निघायला पाहिजे. ज्यावेळेस आम्ही उपास प्रार्थना करतो, त्यावेळेस आपले संबंध देवाशी निकटचे असतात, आपले संबंध देवाशी जवळचे असतात आणि तेव्हा आपण देवाशी बोलत असतो, देवाशी प्रार्थना करत असतो, देवाशी आपलं हितगुज आपलं सांगत असतो, आपलं दुःख देवाला सांगत असतो. होय प्रियानो, आणि त्यावेळेस आपल्या मुखातून कुठलंही असं कुचकं भाषण निघू नये. तर मुखावाटे निघणार नाही हे आपण काय करायला पाहिजे? सांभाळायला पाहिजे. पहा, इथे वाईट बोलणाऱ्यांना सापाची पिल्ले म्हणलेलं आहे. मत्ते याचा 12वा अध्याय आणि 34व्या वचनामध्ये वाईट बोलणाऱ्याला सापाची पिल्लं म्हणलेलं आहे. तर साप हे सैतानाचं आपल्याला पहिल्यापासून माहिती, उत्पत्तीपासून साप हे सैतानाचंच हे आहे, नाही का? तर आपण सापाची पिल्लं न होता आपण देवाची लेकरं होण्यास उपासामध्ये आपण प्रयत्न करायला पाहिजे. ह्या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे, की आपण सापाची पिल्ले म्हटले नाही पाहिजे, परंतु पाऊल म्हटल्याप्रमाणे लोकांना कृपादान प्राप्त व्हावे असे बोलणारे असावे. आपण बनलं पाहिजे, असे बोलणारे बनले पाहिजे. ह्या गोष्टीसाठी आपण या उपवासाच्या दिवसामध्ये स्वतःसाठी प्रार्थना केली पाहिजे, की देव बाप्पा, असं मला बनव की माझ्या बोलण्यामुळे तुझं नाव गौरविलं जावं. आज परमेश्वराचं नाव गौरवलं जातं. जर आपण विधर्मी लोकांमध्ये जर संदेश सांगायला गेलो आणि आपणच असं वागल्यानंतर त्यांच्यावर आपली काहीच छाप नाही पडणार, नाही का, ख्रिस्तीपणाची. जर आम्ही बायबल मधून आहे ना वचन त्यांना सांगत असतो आणि आपणच तसं वागत असलो, तर त्याचा काहीच उपयोग नाहीये, नाही का? तर उपासाच्या दिवसामध्ये स्वतःसाठी प्रार्थना करूया, हे देव बाप्पा, मला असं बनव की माझ्या बोलण्यामुळे तुझं नाव गौरवलं जावे, गौरवला जाऊ दे, उंचविला जाऊ दे. दुसरी गोष्ट आपण पाहतो की ढोंगीपणाला जागा दिली नाही पाहिजे. ढोंगीपणा, मत्ते याचा 6वा अध्याय आणि 16वं वचन. प्रियानो, खरोखर परमेश्वराचं वचन सांगते आम्हाला, तुम्ही जेव्हा उपास करता तेव्हा ढोंग्यासारखे म्लान मुख होऊ नका, नाही का? आपलं मुख आहे ना, सदैव देवाचं तेज आपल्या मुखावर असलं पाहिजे. मोशे 40 दिवस आणि 40 रात्र प्रियानो प्रार्थना करत होता आणि त्यांनी उपास केले होते. त्याच्या मुखावर परमेश्वराचं तेज होतं. ज्यावेळेस आम्ही उपास करतो प्रियानो, खरोखर आज कित्येक लोकांच्या मुखावर खरोखर परमेश्वराचं तेज दिसतं, की खरोखर त्यांनी उपास आजपर्यंत केलेले आहेत आणि त्याचं प्रतिफळ ते त्यांना मिळालेलं आहे. करीत आहोत असे लोकांना दिसावे म्हणून ते आपले तोंड विरूप करतात. काही काही लोक उपास आहे म्हणून कसे आपले तोंड विरूप करतात. आज आपल्याला शेजारी कुणी विचारलं, का हो तुमचे उपास आहेत का? हो, आमचे 40 दिवस उपास आहेत. मग हो, आम्ही काही खात नाही, पीत नाही, परंतु घरामध्ये काय करतात, खिचडी चाललेली असते, सरबत चाललेला असतो, काही ना काहीतरी, नाही का, केळी रताळी वगैरे चाललेले असतात. माझ्या शेजारी राहत होते असे लोक, तेव्हा मला माहिती उपासामध्ये लोक आपले काय काय करतात. तर असा उपास देवाला मान्य होईल का हो? वचन हे आपलं आध्यात्मिक अन्न आहे. ज्या वेळेस आपण वचन वाचतो आणि प्रार्थना करतो, त्यावेळेसच आपल्या मुखावर काय होतं, परमेश्वराचं तेज असतं आणि परमेश्वर आपल्याशी
बोलत असतो. त्यामुळे आपल्याला कुठल्याही गोष्टीची भूक, तहान लागत नाही प्रियानो. आणि खरोखर ज्यावेळेस आपण अंतःकरणापासून उपास धरतो, त्यावेळेस परमेश्वर खरोखर आपल्याला त्याचं प्रतिफळ देत असतो. मी तुम्हाला खचित सांगतो, की ते आपले प्रतिफळ भरून पावलेले आहेत, नाही का? आपल्याला प्रतिफळ मिळतं. उपास धरल्यानंतर आपल्याला परमेश्वर त्याचं प्रतिफळ चांगलंच देतो. कित्येकाच्या जीवनामध्ये उपासाने खूप महान कार्य झालेले आहेत. आज आपण 40 दिवस 40 दिवसाच्या उपासामध्ये आपण स्वतः सुद्धा अनुभव घेतो, की आपल्याला त्याचं प्रतिफळ मिळालेलं असते. जे उपवास करतात त्यांच्या कृती इतरांना दिसण्यासाठी, दुःखी आणि पवित्र दिसण्यासाठी त्यांचे चेहरे विकृत करतात. उपवास करण्यामागील खऱ्या प्रेरणेशी येशू विरोधास विरोधास करतो. तो म्हणतो, या ढोंगी लोकांना त्यांचे बक्षीस मानवी स्तुतीच्या रूपात आधीच मिळाले आहे आणि त्यांना देवाकडून कोणतेच बक्षीस मिळणार नाही. ढोंगी लोकांसाठी प्रियानो, आज ढोंगी आम्हाला उपास आहे ते वचनातून बोलतात, परंतु कृती तशी करत नाही. खूप मोठे मोठे वचनाचे संदेश देतात, खूप मोठे मोठे वचन सांगतात, इतके की ते शोधून शोधून काढतात आणि वचन आपल्याला सांगत असतात, परंतु स्वतः मात्र त्याच्यात त्यांच्यामध्ये कृती काहीच नसते. आपण पाहूया वचन मत्तयाचा 17वा अध्याय. सॉरी, मत्तयाच्या 6वा अध्याय आणि 17वं वचन. येशू त्याच्या शिष्यांना गुप्तपणे उपवास कराव्यास सांगत आहे. कसा? तर मग ते 6 आणि 17 प्रमाणे येशू म्हणतो, तू तर उपवास करतोस, तेव्हा आपल्या डोक्याला तेल लाव व आपले तोंड धु. तेल लावायला पाहिजे. तेल हे अभिषेकाचं चिन्ह आहे प्रियांनो. आणि खरोखर तेल लावल्यामुळे आपल्याला आपल्या तोंडावर कधीच आपल्याला उदासी दिसणार नाही. आपलं तोंड कधीच विरूप दिसणार नाही. प्रमाणे येशू म्हणतो, तू तर उपवास करतो तेव्हा आपल्या डोक्याला तेल लाव व आपले तोंड धु, कारण देवाला ढोंगीपणाचा वीट आहे. तिसरी गोष्ट करणे, अं, याकडे लक्ष करू नका. यशाया 58 त्याचं 6वं वचन. यशाया 58 आणि 6वं वचन. प्रियानो, यशाया 58:6 मध्ये दुष्टतेच्या बेड्या तोडाव्यात, नाही का? जर आपल्याकडे दुष्टतेच्या बेड्या, आपण दुष्टतेने वागत असलो, तर ते आपण काय करायला पाहिजे? तोडायला पाहिजे प्रियानो. जाचलेल्यास मुक्त करायला पाहिजे. जे जाचलेले आहेत त्यांना प्रियानो आपण जाऊन वचनाद्वारे त्यांना काय करायला पाहिजे? मुक्त करायला पाहिजे. सगळे जोखंड मोडावे, हाच मला पसंत पडणारा उपास नव्हे काय. जोखंड, जे जोखंड आहेत, नाही का? जोखंड कशा कशाचे असतात प्रियानो? लोक, नाही का, मूर्तीपूजा असतं, त्यांनी ते जोखडलेले असतात. काही लोक भांडणं घरामध्ये असतात, ते त्यांनी ते हे असतात. काही लोकांमध्ये अशुद्ध शक्तीचे कार्य असतात. हे सगळे जोखंड त्यांच्यामध्ये असतात आणि ते प्रार्थना आणि उपासाने ते जोखंड आपण तोडायचे असतात. परमेश्वर इथे प्रश्न करत आहे, मला पसंत पडणारा हा उपास नव्हे काय? या वचनात आपल्याकडून परमेश्वर गरजवंतांना मदत करण्याची अपेक्षा करत आहे. गरजवंत म्हणजे कोण? गरजवंत म्हणजे जे बंधनात आहेत, जे ज्यांच्याकडे, नाही का, अन्न, एका दिवसाचं अन्न सुद्धा नसतं प्रियानो. ज्या वेळेस यशायाच्या अध्यायात सांगितलेलं एका वचनामध्ये, की आज आपण त्यांची, आपण वचनच त्यांना सांगितलं,
आणि ते उपाशीच राहिले तर जमणार नाही प्रियानो. आज आपण त्यांना जेवणाची सुद्धा त्यांना अन्नाची सुद्धा गरज असते आणि अन्न सुद्धा आपण वाढून ज्या वेळेस आपण उपास धरतो तेच एका दिवसाचं अन्न आपण त्यांना आपण देऊ शकतो प्रियानो. गरजवंतांना मदत करण्याची अपेक्षा करत आहे. गरजवंत म्हणजे कोण? जे बंधनात आहेत, जे पापात जखडलेले आहेत, जे पापाच्या जाचात अजूनही धडपडत आहेत, जे अंधकारात आहेत, अशा लोकांची सुधी घेणं आपलं काम आहे. विचारपूस करणं, अशासाठी प्रार्थना करणं. त्यांच्यासाठी आपण उपवास करावेत, त्यांच्यासाठी प्रार्थना करावेत. आपण आपल्यासाठी तर नेहमीच करतो. परंतु दुसऱ्यासाठी प्रार्थना करणं, दुसऱ्यांसाठी उपवास करणं हे तितकंच चांगलं आहे प्रियानो. कृती आहे आणि असा उपवास देवाला प्रिय प्रिय असा देवाला पसंत पडणारा उपवास आहे. चौथी गोष्ट, प्रार्थनेकडे दुर्लक्ष करू नये. प्रार्थना, उपवास आणि प्रार्थना जसं नावेला दोन होले असतात. एका होलेवर नाव चालणार नाही, नाही का? तर नावेला किती दोन होले असतात. एक तुटली तर नाव बुडणार. तसं आपण देवाकडे जाण्यासाठी उपास आणि प्रार्थना या दोन्ही गोष्टी पाहिजे. आपण दिवसभर उपास केला आणि संध्याकाळी आपण जे उपास सोडायला भरपूर खायला घेतलं तर तो उपास नाही. आपण प्रार्थना आणि उपास करायला पाहिजे. त्यावेळेसच परमेश्वर आपल्याला त्या उपासाचं सार्थक होतं प्रियानो. चौथी गोष्ट, प्रार्थनेकडे दुर्लक्ष नाही का, प्रार्थना करावी. उपासामध्ये प्रार्थना करावी. ज्या वेळेस आपण प्रार्थनाच नाही केली आणि कामाला जातो, आपण उपास धरतो, तिथून आल्यानंतर जेवतो आणि झोपतो, ह्याच ह्याच गोष्टी असतात, नाही का? कधी कधी आपण देवाकडं प्रार्थना करायला विसरून जातो, कधी वचन वाचायला विसरून जातो. का तर आम्ही उपास दिवसभर धरला, बस एवढंच आमचं काम आहे. कारण 40 दिवस आणि 40 दिवस आम्ही उपवास धरतो. काही लोक आपण पाहतो की उपवास करतात, खरा दिवसभर काही खात पीत नाही, पण प्रार्थनेमध्ये नसतात, नाही का? पाचवी गोष्ट प्रियानो आपल्याला सांगत आहे, मत्ते 21:22. आज प्रत्येकाला अनुभव आहेच की आपण जे काही प्रार्थना करून उपवास करून जे काही देवाजवळ मागू ते मिळालंच आहे असं आपल्या अंतकरणात विश्वास पाहिजे. इथे आपण पाहतो की येशू ख्रिस्त शिष्यांना सांगत आहे की विश्वासाने जे काही मागाल ते मिळाले नक्कीच आहे. काही मागाल ते मिळालेच असा आपण काय करायला पाहिजे, दृढ विश्वास धरायला पाहिजे. आत्मिक गोष्टी मागणं गरजेचं आहे. आत्मिक गोष्ट, आपल्या व्यावहारिक गोष्टी जे संसारात लागणाऱ्या गोष्टी हेच आपण मागत असतो. देवा मला बंगला दे, देवा मला गाडी दे, देवा मला अ, मुलं असतील तर देवा मला चांगली बायको मिळू दे. त्यासाठी उपवास धरतात. मुली असेल तर चांगला नवरा मिळू दे, नाही का? परंतु आपण ह्या गोष्टी टाळायला पाहिजे की आपल्याला स्वर्गीय गोष्टीची गरज आहे. त्यानंतर देवाचं वचन सांगतं, ह्या तुम्हाला मी झोपेतही देईन, नाही का? इथे आपण पाहतो की येशू ख्रिस्त शिष्यांना सांगत आहे, आपण आत्मिक गोष्टी मागणं गरजेचं आहे. आत्मिक, नाही का? आपल्याला प्रार्थनेमध्ये वाढायला पाहिजे, वचनामध्ये वाढायला पाहिजे. एखाद्या वेळेस कुठे संदेश देण्याची संधी आपल्याला आली तर वचन सांगायला आले पाहिजे. ह्या गोष्टी प्रियांनो तरुण लेकरांनी पण ह्या करायला पाहिजे. आधी देवाचं राज्य आणि वैभव मिळवण्याची खटपट करा, त्यानंतर तुम्हाला सर्व गोष्टी आपोआप मिळतील. नीतिमत्व मिळवण्यास झटा म्हणजे त्याच्याबरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. विश्वासात खंबीर राहणं तुम्हाला गरजेचं आहे. ख्रिस्ती जीवनात देवावर प्रत्येक गोष्टीसाठी विश्वास ठेवणं गरजेचं आहे प्रियानो. सहावी गोष्ट, स्वधर्म टाळा. स्वधर्म टाळायचं आपल्याला. स्वतःसाठीच नाही का, सर्व काही हे मला दे, ते मला दे, सर्व काही मला. तर रोमकरास पत्र याचा 10वा अध्याय आणि 3रं वचन. कारण
त्यांना देवाच्या नीतिमत्वाची जाणीव नसल्यामुळे ते आपलेच नीतिमत्व स्थापव्यास पाहत आहेत. आपलंच चालवायचं. देवाच्या गोष्टी काहीच नाही, पण आपल्याच गोष्टी चालवायच्या. देवाच्या नीतिमत्वाची जाणीव नसल्यामुळे ते आपलेच नीतिमत्व स्थापण्यात पाहतात. पाहत असल्यामुळे देवाच्या नीतिमत्वाला ते वंश झाले आहे. देवाच्या नीतिमत्वाला वंश झाले आहेत. व पाऊल म्हणतो देवाची नीतिमत्ता प्राप्त करणे फार गरजेचं आहे. देवाची नीतिमत्ता आपल्यामध्ये प्राप्त करणे फार गरजेचं आहे. आपण पाहतो वे आपल्याकडून चुकून कळत न कळत असं होतं की आपण देवाची धार्मिकता विसरून जातो. आपण देवाची धार्मिकता विसरून जातो आणि स्वतःची नीतिमत्ताच आपण करत असतो. तर हे चुकीचं आहे. असं करणं प्रियानो चुकीचं आहे. त्याची नीतिमत्ता मिळवण्याचे प्रयत्न करण्या अगोदर दिवसामध्ये आपण ह्या उपासाच्या दिवसामध्ये करणं फार गरजेचं आहे. 7वी गोष्ट, चुकीचा हेतू यासाठी प्रार्थना न करणे. याकोब 4:3. याकोब याचा 4था अध्याय 3रं वचन. तुम्ही मागता परंतु तुम्हास प्राप्त होत नाही, कारण तुम्ही अयोग्य प्रकारे मागता. तेच परत आज याकोब याच्या 4था अध्यायाने 3ऱ्या वचनामध्ये सुद्धा हे सांगितलं. तुम्ही मागता परंतु अयोग्य रीतीने मागता, अयोग्य प्रकारे मागता, म्हणजे आपल्या चैनी करता खर्चावे म्हणून मागता. आपल्याला हे वचन फार आवडतं, मागा म्हणजे मिळेल. हे वचन सहसा बहुतेक करून खूप आवडतं, नाही का? कारण देव आहे ना, आपल्याला मागितल्याबरोबर देतच असतो असं काही लोकांना वाटतं आणि म्हणून आपण मागत असतो. पण इथे वचन सांगते की तुम्ही मागता परंतु तुम्हाला मिळत नाही. इथे एक समस्या आढळून येते की विश्वासी लोक मागतात पण त्यांना मिळत नाही. आणि पाऊल इथे आपल्या समस्याचं समाधान म्हणून सांगतो की आपण चुकीच्या प्रकारे मागतो. आपल्या इच्छा, आकांक्षा, आपल्या गरजा इत्यादी गोष्टी थोडक्या आपल्या मागण्या ह्या देवाला कळवल्या पाहिजेत. इच्छेविरुद्ध असतात. बऱ्याचदा आपलं ध्येय नेहमी स्वतःच्या सोयीचं असतं. ध्येय आपलं स्वतःच्या सोयीचं असतं. असं न करता आपण देवाच्या राज्यासाठी उपयोगी पडणाऱ्या गोष्टी मागाव्यात. तर ह्या सोयीच्या गोष्टी स्वर्गातील परमेश्वर आपल्याला नक्कीच देईल. प्रियांनो, आज उपवासामध्ये आपण ह्या गोष्टी मागायला पाहिजे की देवा मला प्रार्थनेत वाढव, देवा मला सामर्थ्य दे, देवा मी ज्या ज्या व्यक्तीसाठी प्रार्थना करेल त्याची बंधनं तुटली पाहिजेत. देवा मी ज्या व्यक्तीसाठी प्रार्थना करेल त्याच्यातले जे दुर्गुण आहेत ते निघाले पाहिजेत. मी ज्या व्यक्तीसाठी प्रार्थना करेल, एखाद्या व्यक्तीला अशुद्ध आत्मा असेल प्रियानो, तर त्याच्यासाठी आपण उपवास धरून प्रार्थना करणं गरजेचं आहे. ह्या उपवासाच्या दिवसात फार महत्वाचं आहे की अ, ही एक वेळ आहे 40 दिवसामध्ये, की आपल्याला जे उपवास धरत नसतील त्यांना हे उपवास धरण्याचं एक कारण आहे की 40 दिवसात आपण ह्या गोष्टी करू शकतो. प्रियांनो, आज या वचनाद्वारे परमेश्वर आपल्याशी बोलत आहे. आपण प्रार्थना करूया. स्तुतीस पात्र आणि भयास योग्य माझ्या जिवंत देवा, खरोखर बाप्पा, आज आम्ही उपवासात काय केलं पाहिजे आणि काही नाही केलं पाहिजे हे तो आम्हाला या वचनातून, तुझ्या वचनातून तो आमच्याशी बोललेला आहेस प्रभूजी. आणि मला मला खात्री आहे की प्रभू येशू ख्रिस्ता,
आज इथं बसलेल्या प्रत्येकावर बाप्पा या वचनाचं बाप्पा मनन करण्यास तू सहाय्याने मदत कर गौरी पित्या. विशेष करून बाप्पा आमच्या पाळक साहेबांवर, त्यांच्या कुटुंबावर आशीर्वाद पाठव बाप्पा. आज त्यांच्या बाप्पा खरोखर कुटुंबाच्या सर्व गरजा तुझ्या भंडारातून पुरव बाप्पा. आज बाप्पा अश्मितची मम्मी बाहेर गावी आहेत बाप्पा. त्यांना खरोखर तो आशीर्वादित कर बाप्पा. ते त्यांच्या ज्या अडचणी आहेत प्रभूजी, त्या तू मोकळ्या कर प्रभूजी. आणि तू मोकळ्या केल्यास म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो बाप्पा. आज ते बाप्पा ह्या मंडळीची बाप्पा कारभार चालवत असताना प्रभूजी, मंडळीची काळजी घेत असताना असा इतका सुंदर मेंढपाळ तू आम्हाला दिलास बाप्पा. वचनाने, सामर्थ्याने, तुझ्या पवित्र आत्म्याने भरलेला प्रभूजी. आणि त्यांच्याद्वारे प्रभूजी तो आमचे आत्मिक नेत्र, आमचे आत्मिक कान उघडत आहेस प्रभूजी. प्रत्येक वेळी ते आम्हाला नवीन नवीन मानना देत असतात प्रभूजी. तुझ्या वचनातून ते आम्हाला शिकवत असतात प्रभूजी. आज त्यांचं कुटुंब, त्यांचं बाप्पा त्यांचं येणं जाणं तो आशीर्वादित कर प्रभूजी. आणि मंडळीची काळजी करत असताना प्रभूजी, त्यांना लागणाऱ्या गरजा तुझ्या भंडारातून दे प्रभूजी. ते ज्या ज्या ठिकाणी प्रभूजी प्रार्थनेला फिरत असतात, त्यांच्याद्वारे तुझा पवित्र आत्मा कार्य करू दे प्रभूजी. तुझ्या पवित्र आत्म्याचा वर्षाव तू त्यांच्यावर कर गौरवित्या. खरोखर प्रभू परमेश्वरा, त्यांनी खरोखर तुझ्या सेवकांना ह्या सुंदरशा संधी बाप्पा बोलण्याच्या दिलेल्या आहेत. त्याबद्दल आम्ही खरोखर तुझे आभार मानतो बाप्पा. आणि ते खरोखर प्रभू परमेश्वरा आम्हालाही ते वचनाने भरत आहेत. म्हणून आम्ही प्रार्थना करतो की बाप्पा खरोखर त्यांना अधिक अधिक तू आशीर्वादित कर प्रभूजी. धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या गोड आणि प्रिय नावात मागते म्हणून पाहिजे. आमेन.